अनुसूचित जातींसाठी भाजपनं भरपूर कामं केली असून समतेचा संदेश आंबेडकरांनी नागपूरमधूनच दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तसंच काँग्रेस सरकार बोलायचं जास्त पण कामं कमी अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. नागपूरमध्ये आयोजित भाजपच्या अधिवेशनात ते बोलत होते. 2022 पर्यंत सर्वांना स्वतःचं घर मिळणार असून मोदींच्या राज्यात सर्वांच्या घरात वीज आली असं मुख्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर आंबेडकरांना निवडणुकीत हरवण्याचं काम हे काँग्रेसनंच केल्याचा आरोप त्यांनी केला. आजपासून 90 दिवसांनी पुण्यामध्ये मतदान झालेलं असेल तर देशात काही ठिकाणी मतदान सुरू असेल असं भाकीत केलंय लोकसभा निवडणुकांपूर्वी प्रकाश जावडेकरांनी. आपल्या प्रलंबित मागण्या मागच्या 10 वर्ष प्रयत्न करून देखील पूर्ण होत नसल्यानं सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खंडाळा तहसील कार्यालय ते थेट मंत्रालय पायी चालत अर्धनग्न मोर्चा काढला. शेतकऱ्यांचा हा मोर्चा मानखुर्दमध्ये पोहोचला असतानाच पोलिसांनी हा मोर्चा अडवला. पोलीस वाहनाद्वारे शेतकऱ्यांना आझाद मैदानावरती नेलं जात असून शेतकरी मात्र पायी जाण्याचा हट्ट करतात. वर्धा जिल्ह्यातील लोणचावळी इथल्या एका शेतकऱ्याला चक्क तुमची तूर तुम्ही परत न्या अशी सूचना आज खरेदी विक्री समितीनं केली आणि ही सूचना तब्बल 7 महिन्यांनंतर शेतकऱ्याला देण्यात आली आहे. खरेदी विक्री समितीनं वर्ध्यात एकूण 8 शेतकऱ्यांना आपली तूर परत नेण्यास सांगितलंय. महाराष्ट्रात 668 शेतकऱ्यांना तूर परत केली जाते तर सोबतच विकत घेतलेला 2852 क्विंटल हरभरा सुद्धा 157 शेतकऱ्यांना परत केला जातोय. मुंबईकरांना फिटनेसचा मंत्र देणारी, वेगाला प्रेरणेची झालर लावणारी आशियातील सर्वात मोठी मुंबई मॅरेथॉन आज पहाटे पार पडली आणि यावेळी मुख्य मुंबई मॅरेथॉनचा विजेता केनियाचा कॉस्मस लागत ठरला. हाफ मॅरेथॉननं या स्पर्धेला सुरुवात झाली आणि हाफ मॅरेथॉनच्या महिला गटामध्ये मिनू प्रजापती विजेती ठरली तर साई गीता नाईक दुसऱ्या स्थानी होती. मुंबई हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटामध्ये श्रीनू मुकतानं बाजी मारली कारण करण थापा दुसऱ्या स्थानी आणि कालिदास हिरवे तिसऱ्या स्थानी होते. 16व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये आघाडीचे धावपटू, उद्योगपतींसह अनेक सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य मुंबईकरांनी सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे दोघेही मॅरेथॉनमधील सहभागी धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी आले होते. मुंबई मॅरेथॉनची धूम पहाटेपासूनच सुरू झाली. त्यातच ढोल ताशांचा ताल धावपटूंबरोबरच मॅरेथॉन प्रेमींचा उत्साह वाढवणारा होता. अर्थमंत्री आणि गडकरी विदर्भातील असतानाही विदर्भात सिंचनाचा अभाव असल्याचा टोला अजित पवारांनी लगावला. ते शनिवारी बुलढाण्यात आयोजित परिवर्तन निर्धार यात्रेत बोलत होते. बुलढाण्यातील मेहकर आणि आज राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सभा होणार असून यावेळी अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन सभा होणार आहे. भारिपचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार अझदुद्दीन ओवैसींची संयुक्त सभा दुपारी पार पडणार आहे. एकंदरीत या सभेमध्ये अमरावतीमध्ये लोकसभा उमेदवाराचं नाव घोषित होऊ शकतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात या सभेची चर्चा असून याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 1999 पासून चंद्रावरील जमीन विक्री करता खुली करण्यात आल्याची माहिती लुना कंपनीनं दिली असून राधिका दाते यांच्या प्रकरणानंतर या गोष्टीचा उलगडा झालाय. यामध्ये शाहरुख खान, सुशांत सिंग राजपूतसह शेकडो भारतीयांनी चंद्रावरती जमीन खरेदी केली असून याबाबत आता अनेक उलगडे होत आहेत. अहमदनगरच्या श्रीरामपूर इथे राहत्या घरात पती आणि पत्नीचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. गणेश दळवी आणि नीता गोरडे अशी दोघांची नावं आहेत. पत्नीची हत्या करून पतीनं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तरी ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करतायत. औरंगाबादच्या हर्सुल कारागृहामध्ये योगेश राठोड या तरुणाचा मृत्यू झाला. दरम्यान योगेशचा मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय. आंबेगावच्या कळंब गावातील शेतकरी मारुती कहडने त्यांच्या घराजवळच्या लावलेल्या पिंजऱ्यात अखेर 4थ्या दिवशी बिबट्या जेरबंद झाला. 4 ते 5 वर्ष वयाची ही मादी बिबट्या असून तिची आंबेगावामध्ये दहशत होती. गेल्या काही दिवसांपासून आंबेगावात बिबट्याचा वावर होता. त्यामुळे त्याला जेरबंद करण्याची वारंवार मागणी होत होती. दरम्यान बिबट्याची रवानगी बिबट्या निवारण केंद्रामध्ये करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कवठा इथे एका 7 ते 8 महिन्याचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरती जाऊन मृत बिबट्याला ताब्यात घेतलं आणि मात्र बिबट्याचा मृत्यू नेमका कशानं झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
अकोला राष्ट्रीय महामार्गावरती अकोला ते बाळापूर रोडवर पहाटे झालेल्या दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात बापलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ज्ञानेश्वर बोरकर आणि भास्कर बोरकर अशी मृतांची नावं आहेत. परळ टर्मिनसचं काम सुरू असल्यानं सकाळी 9 पासून आज सेंट्रल लाईनवरती मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक सुरू राहणार असून त्यामुळे धीम्या मार्गावरच्या गाड्या जलद मार्गावरती वळवण्यात आल्या. पुणे मुंबई हायपरलूप प्रकल्पासाठी हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या प्रकल्पासाठीच्या हरकती मागवण्यात आल्या. त्यासाठीचं निवेदन शनिवारी प्रसिद्ध करण्यात आलंय. औरंगाबादच्या स्मार्ट शहर बसचा मार्ग मोकळा झाला असून एसटी महामंडळासोबतच आता अंतिम करार झाल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली आहे. राज्यात पसरलेल्या थंडीचा कडाका संक्रांती पाठोपाठ संपला असून पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सरासरी कमाल तापमानात वाढ झाली आहे. दुपारी जाणवणाऱ्या गारव्याची जागा आता उकाड्याने घेतली आहे. थंड हवेच्या ठिकाणी येणारं स्ट्रॉबेरीचं पीक दुष्काळी आणि अधिक तापमान असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील लौड गावातील सुनील कापरे या शेतकऱ्यानं यशस्वीपणे घेतलंय. तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कापरे यांनी शेडनेटचा वापर करून 5 गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं. आतापर्यंत त्यांनी 40 किलो स्ट्रॉबेरीची 400 रुपयांनी विक्री केली आहे, तर आणखी 500 किलो स्ट्रॉबेरीचं उत्पादन मिळेल असा विश्वास कापरेंनी व्यक्त केलाय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागीय पथकानं 2 वर्षात सरकारच्या विविध विभागांमधील सुमारे 500 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती कारवाई केली आहे. यातील केवळ 33% लाचखोरांना शिक्षा मिळाली आहे. वाशिमच्या शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या किरण गिऱ्हे या रणरागिणीनं ऐन तारुण्यात विधवा झालेल्या 30 महिलांना एकत्रित करत मकर संक्रांतीचा सण साजरा केला. यातील अनेक महिला कित्येक वर्षांनंतर अशा प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. नाशिक जिल्ह्यातील येवले इथे पतंग महोत्सवाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी पतंगबाजीचा आनंद घेतला. यावेळी त्यांना शिवसेनेचे उपसभापती रूपचंद भागवत यांनी सुद्धा साथ दिली. पुण्यातील आंबेगाव पठार इथल्या साई संस्कृती अपार्टमेंटमधील 5व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये घरगुती गॅस लिकेज झाल्यानं मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. दिवा लावताना हा मोठा स्फोट झाला, त्यामुळे संपूर्ण घराचं मोठं नुकसान झालं. यामध्ये एक महिला भाजल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हिंगणघाट तालुक्यातील वेळा या गावातील एका शेतकऱ्याच्या गोठ्याला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीमध्ये कापूस, सोयाबीन, तूर तसंच शेती उपयोगी साहित्य जळून भस्मसात झालंय. 50 कोंबड्या सुद्धा आगीत भाजल्या गेल्या. त्या आगीमुळे शेतकऱ्याचं सुमारे 70 लाख रुपयांचं नुकसान झालंय. आंबेनळी बस अपघातातील मृत चालकावरचा गुन्हा मागे घेऊन बचावलेले एकमेव प्रकाश सावंत देसाई यांच्यावरील गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. आमदार संजय कदम तसंच खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी या मागण्यांचं निवेदन पोलादपूर पोलिसांना दिलंय. राजगुरुनगर इथल्या पुणे नाशिक महामार्गावरती बस स्थानकात रोड रोमियोंनी गेल्या अनेक दिवसांपासून हैदोस घातला असताना राजगुरुनगर पोलिसांच्या निर्भया पथकाकडून रोड रोमियोंची धरपकड सुरू आहे. यावेळी रोड रोमियोगिरी करणाऱ्या युवकांना खेड पोलिसांनी खाक्या दाखवत राजगुरुनगर बस स्थानकामध्ये महाविद्यालयीन मुलींसमोरच उठाबशा काढायला लावल्याची शिक्षा करण्यात आली. संगमनेर तालुक्यातील पिंपर्णे गावात जखमी बिबट्याला जीवदान दिलं गेलंय. संगीता पानसरेंच्या घरासमोर जखमी अवस्थेत हा बिबट्या होता. जखमी असलेल्या या बिबट्याला बेशुद्ध करून वन विभागानं ताब्यात घेतलंय. बिबट्याच्या कातड्याची 10 लाख रुपयात विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखा 1 अटक केली आहे. दिलीप वायळ असं आरोपीचं नाव आहे. खवले मांजराच्या शरीरावरील खवलं विक्रीसाठी आणलेल्या व्यक्तीला पुण्यामध्ये पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी 4.5 किलो खवलं जप्त केलेत आणि या खवल्यांची किंमत जवळपास 1.5 लाख रुपये. भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या पुतण्यासह 5 जणांवरती जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. जेजुरी भागातील मागासवर्गीय महिलेची फसवणूक करत तिच्यावरती बलात्कार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हिंगोलीमध्ये सापडगावच्या यात्रेदरम्यान एका सैनिकानं रिव्हॉल्व्हर बाहेर काढल्यानं खळबळ उडाली. या सैनिकाविरोधात भारतीय हत्यार कायद्यानुसार सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात्रेमध्ये रिव्हॉल्व्हर बाहेर काढल्याप्रकरणी सैनिक भागवत तिडकेंची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे, तर सैनिकांकडून रिव्हॉल्व्हर ही जप्त करण्यात आलंय.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या पैनगंगा कोळसा खाणीमध्ये सुमारे 30 ते 40 सशस्त्र गुंडांनी 6 ट्रक कोळसा चोरला. या खाणीतल्या सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी कोळसा ट्रकमध्ये भरला आणि पसार झाले. नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी घरं रिकामी करण्यास धमकी देण्यात येत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केलाय. त्यामुळे प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. मुंबईतल्या पेडर रोड इथे या भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाची नूतन इमारत उभारण्यात आली आहे. या चित्रपट संग्रहालयातील 141 कोटी रुपये खर्च आला असून या संग्रहालयामध्ये भारतीय चित्रपटाचा 100 वर्षांचा इतिहास जतन करण्यात आलाय. तर जुने कॅमेरे, चित्रपटाची एडिटिंग यंत्रणा संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली आहे. संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं नाशिकमध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असून या प्रदर्शनातून छत्रपतींचा ज्वलंत आणि धगधगता इतिहास उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या शस्त्रास्त्र प्रदर्शनात दुधारी तलवार, मुघलकालीन तलवार, राजस्थानी खंजीर, मराठा ढोप, वक्र ढोप, घोड्यावरून मारा करता येणारे भाले, ढाल, पुरातन अडकित्ते, काशाचे ग्लास, पूजेच्या वेगवेगळ्या आणि नक्षीदार वस्तू यासह अनेक शस्त्र आणि वस्तू नाशिकरांना पाहिजे. आर्मी डे परेड निमित्तानं मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे रिक्रूट क्रॉस कंट्री स्पर्धा तसंच मिनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मराठा सेंटरच्या छत्रपती शिवाजी परेड मैदानापासून या शर्यती घेण्यात आल्या. गृहिणीच्या पाककलेला प्रोत्साहन मिळावं यासाठी बहुजन विकास आघाडीनं नालासोपाऱ्याच्या केएमपेडी शाळेमध्ये किचन क्वीन 2019 या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत परिसरातील 200च्या वर महिलांनी आपला सहभाग नोंदवला. आणि प्रत्येक जिल्ह्यात 5 एकर ते 10 एकराच्या अशा जमिनीवरती वृक्षारोपण करून ऑक्सिजन पार्क तयार करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.